नमस्कार. महाराष्ट्र वृत्तपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आमचं चॅनल उद्या शनिवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीचा लावणिक दर तासाला कव्हरेज करणार आहे. राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीचे अपडेट दर तासाला आम्ही आमच्या चॅनलवर दाखवणार आहोत. आजचा आपण ठळक बातम्या पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये झालेल्या मतदानानंतर शनिवारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर झारखंड विधानसभेसाठी झालेल्या मतदानानंतर त्यांची मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर शनिवारी 23 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या मतमोजणी होणार आहे. आणि कोणाचं सरकार येणार आहे हे दुपारनंतर जवळपास स्थिती स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राबरोबर झारखंड विधानसभेसाठी सुद्धा मतदान झालेलं आहे आणि त्याची सुद्धा मतमोजणी उद्या शनिवारी होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील 48 विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानानंतर त्यांच्या मतमोजणीचा कार्यक्रम शनिवारी पार पाडणार आहे. त्यामुळे एकंदर स्थिती शनिवारी स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रामध्ये सायंकाळपर्यंतची तर स्पष्ट होईल की कोणाचं सरकार या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग या खेळासाठी होणाऱ्या 2025च्या सामन्यासाठी जद्दा या ठिकाणी खेळाडूंचा लिलाव आयोजित केलेला आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी ह्या खेळाडूंचा लिलाव या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघ हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे आणि पर्थ या ठिकाणी पहिला कसोटी सामना या मालिकेतला खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करत सर्व बाद 150 धावा केलेल्या आहेत. भारताचा संघ हा अचानक ढासळला गेला, त्यामुळं अपेक्षित असं यश भारतीय संघाला या ठिकाणी मिळालं नाही. नवोदित खेळाडू असला नितीश कुमार रेड्डी यांनी मात्र एकतर्फी झुंज देत 48 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याला ऋषभ पंत यांनी चांगली साथ दिली आहे. 78 चेंडूमध्ये 3 चौकार आणि 1 षटकाच्या सहाय्याने ऋषभ पंतने 37 धावा करून या ठिकाणी संघाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. आमचे यूट्यूब चॅनल आपण इंस्टाग्राम, फेसबुक आणि X या समाज माध्यमावर म्हणजे सोशल मीडियावर पाहत आहात. प्रेक्षकांना एकच विनंती आहे की आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.